वाल्मिक कराडला अखेर मकोका. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. त्याचा ताबा CIDनं मागितलाय. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा CIDनं मागितलाय. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी CIDनं कोर्टासमोर अर्ज दाखल केलाय. दरम्यान वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर आता CIDने कोर्टात अर्ज केला आहे. CIDने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती CIDनं केली आहे. त्यामुळं वाल्मिक कराडला CIDच्या ताब्यात देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहेत. त्यामुळं संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का याचा तपास CIDला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळं आम्हाला त्याचा तपास करायचा आहे असं SITने कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळं आता कोर्ट काय निर्णय देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.